आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। बच्चू कडूजी, तुमची कमी या सभागृहाला जाणवते। 3 टर्म तुम्ही सलग 3 टर्म आमदार राहिलात, मंत्री राहिलात, दिव्यांगाचे प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या सभागृहात सातत्याने आवाज उठवला। परंतु आता सभागृहाचं कामकाज कुठेतरी दुसरीकडे भटकतंय का? औरंगजेबाची कबर हा प्रतिष्ठेचा मुद्दा आता राज्यात आणि देशात बनताना पाहायला मिळतोय। औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीत जेवढे मारले नसन त्याच्यापेक्षा जास्त लोक 3.5 लाख लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। धोरणामुळे किती मारले गेले। महात्मा ज्योतिबानं सांगितलं होतं का कलम कसाई शेतकरी आसूड या पुस्तकात त्यांनी लिहिलं। आणि हे कलम कसाईवाल्यांनी यांच्या धोरणामुळे जो शेतकरी मेला आणि खास करून हिंदू शेतकरी मेला त्याचं हिंदुत्ववाद्यांना कधी थोडं तरी शरम वाटतं का ते तपासलं पाहिजे। मला वाटतं हिंदू धर्माला सुद्धा पोट असतं, त्या जातीतल्या लोकांना धर्मातल्या लोकांना सुद्धा पोट आहे, हे भाजपवाले विसरले असं दिसतं। परंतु तुमच्यासारखा छोटा पक्ष जो 2-3 आमदार या पक्ष छोटा नाही आहे, मी मोठा आहे। राजकारणात आमदार जास्त आले म्हणजे पक्ष मोठा आहे असं नाही होत। आमचे विचार मोठे आहे, आम्ही ज्याच्यासाठी लढतोय ती गोष्ट मोठी आहे। त्याच्यानं पक्ष आमदारकीच्या संख्येवर लहान मोठा नाही होऊ शकत। परंतु तुमची फसवणूक कोणी केली? कारण की तुम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे मुद्दे घेऊन तुम्ही राज्यात लढत होता। माझ्या फसवणुकीचा काही विषय नाही आहे। कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने राम भक्त प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन केली होती, आम्ही कर्जमाफी करणार आहोत। आणि त्यासाठी उद्यापासून तर 23 पर्यंत रायगडावर 3 दिवस अन्नत्याग आंदोलन करतो आहे। दिव्यांगाचं मानधन वाढावं, दिव्यांगाचे प्रश्न असेल, मजुरांचे प्रश्न असेल आणि शेतकऱ्यांचे 3 दिवस उपोषण करून तिथून शक्ती घेतो आणि मग महाशक्ती आंदोलनात रूपांतर करतो। लाडकी बहीण लाडकी होते, परंतु मग शेतकरी का लाडका होत नाहीये राज्यात? भावाले लुटाचं, शेतकरीच्या लाडक्या बहिणीच्याच भावाले लुटलं ना। सोयाबीनचे भाव 4,000 रुपयाला सोयाबीन विकावं लागली। एका एकरात जास्तीत जास्त 4 क्विंटल सोयाबीन झाली। आपण 6 महिने सोयाबीन पिकाले जरी पकडले तर 8,000 रुपये त्या शेतकऱ्याचा महिना पकडला। 8,000 म्हणजे काहीच नाही, तर 8 चौक आम्ही पाहतोय 32,000 रुपये सुद्धा निघाले नाही अशी अवस्था आहे। पण त्याचं काही लेनदेन नाही। त्या औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं अशी अवस्था आहे। परंतु आज दुसरा आठवडा म्हणजे विधानसभा सभागृहाचा पहिल्या आठवड्यात औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर झाली। दुसरा आठवडा संपत आता दिशा सालियांचा मुद्दा येतोय। दिशा सालियांचे वडील आता कोर्टात गेलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे मित्र सगळे दोषी आहेत म्हणून अशी याचिका ते टाकतात। खरं तर हे महापाप मीडियावालेच करतात। जरी राजकीय लोक प्रश्न दुसरीकडे घेऊन जात असेल तर मीडियानं ते स्थिरता ठेवली पाहिजे। मीडियाची ही खऱ्या अर्थानं संशोधन करण्याची वेळ आहे का आम्ही कोणत्या गोष्टी किती दाखवाव्या आणि कोणत्या नाही दाखवाव्या याचा ताळमेळ जेव्हा लागन तेव्हा चित्र बदलं।